नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये। मी कृष्णा कदम करत आहे आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास। आम्ही सकाळी 3:30 वाजता जेजुरीचा मुक्काम आटोपून निघालो आहे वेल्हेसाठी। म्हणजे वेल्हे इथून जवळपास 12 किलोमीटरवरती आहे आणि आज आपला रात्रीचा मुक्काम पण वेल्हेमध्येच असणार आहे। कालच्या पावसामुळे आणि काल सकाळी लवकर उठून थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे थोडीशी तब्येत पण खराब झाली आहे, पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। पाणी बॉटल साठी अशी दिवसरात्र ॲम्ब्युलन्सची सोय केलेली असते। इमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्सचा वापर केला जातो। मंडळी सकाळचे 6 वाजून गेलेत आणि आम्ही असं बघू शकता तुम्ही, आम्ही रस्त्याच्या कडेला असं झोपलोय, म्हणजे बसलोय आता सध्या तरी। 3:30 वाजता आम्ही जेजुरीवर निघालो होतो आणि आम्हाला आजचा मुक्काम आमचा वालेला आहे आणि वाले जेजुरीवरनं 12 किलोमीटर आहे, म्हणजे मुक्काम काही दूर नाही आहे। त्याच्यामुळं थोडीशी मध्ये झोप लागत होती, त्यामुळे असं रस्त्याच्या कडेला आम्ही झोपलो होतो। थंडी पण वाजते, खूप थंडगार वारं सुटले आणि मागं बघू शकता तुम्ही आभाळ पण खूप आले, त्यामुळं आता थोडी विश्रांती घेत चाललोय आम्ही। आता तासभराची मस्त झोप झाली आहे, सुंदर अशी झोप घेऊन आता आम्ही निघणार आहेत। काकाश्री कालपासून सर्दीनं त्रस्त झालेत आणि अजून वरून थंडी पण वाढली आहे, त्यामुळं अवघड होऊन बसलंय सगळं। आनंदवारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी ही मंडळी अहोरात्र कष्ट घेते। सुंदर अशी सकाळ आणि निसर्गरम्य वातावरण, आणि तुम्ही बघत असाल तर तुम्हाला विहीर दिसते। विहिरीवरती आंघोळी करतायत वारकरी, आम्ही पण तिथेच आंघोळ केलो आहे। कसं विहिरीमध्ये आंघोळ केल्यानंतर कसं मोकळं मोकळं वाटतंय, फ्रेश एकदम वाटायला लागले। सकाळचे जवळपास 7:30 वाजलेत। हे बाबा आपल्याला ज्यांनी गण लावलंय आता, हे त्यांची टीम हे निघालेत पायवारी करत पंढरपूरला। हे बघा, रामकृष्ण हरी बाबा, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। भगवंताचा गजर चालू आहे पाठीमागे, बघताय हो का? मस्त भजन करत वारकरी निघालेत जेजुरीवरनं वाल्याला। आजचा मुक्काम वाल्यामध्ये आहे आणि वाल्यानंतर परत उद्याचा मुक्काम लोणंद आहे।
लोणंद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली पुढची रूप कशी असणार आहे? आजचा मुक्काम वाल्ले वालेला. हा हा वाल्यानंतर उद्याचा लोणंद. लोणंदला. लोणंद मुक्काम. हा लोणंद झाल्यानंतर 3 किलोमीटरवर चांदोबा म्हणून तिथे ठिकाण आहे. हा हा लिंबाचं झाड. हा हा तिथं उभं रिंगण. उभं रिंगण. हा उभं रिंगण झाल्यानंतर तरडगाव. तरडगाव मुक्काम. हा तरडगाव मुक्काम झाल्यानंतर फलटण फलटण मुक्काम. फलटण मुक्काम झाल्यानंतर बंडीशेगाव मुक्काम. गावचा मुक्काम. हा बंडीशेगाव झाल्यानंतर माळशिरस. माळ- गोल रिंगण. माळशिरसला गोल रिंगण. कारखान्याच्या समोर. हा तिथून पुढे गेल्यानंतर मग वाकरी. वाकरीला पालख्याचं सगळ्या पालख्या एका ठिकाणी येतात आणि वाखरीला एक रिंगण होतं. वाकरीला सगळ्यांचं रिंगण होतं. आणि वाखरीचं रिंगण करून परत सगळ्या दिंड्या तिथून पुढे पंढरपूरला प्रस्थान. वाकरी म्हणजे सगळ्या दिंड्या तिथं वाकरीत येतात. तिथून पुढे सगळ्या पंढरपूरला प्रस्थान होतं ना. माऊलींनी आपल्याला चांगली माहिती दिली, जे की मलाही माहिती नव्हतं की रिंगण कुठं असतं, कसं असतं. धन्यवाद माऊली. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. सच्चिदानंद मिळून सत्वगुणीने विनाली रे. जगत सच्चिदानंद मिळून सत्वगुणी. माऊली कुठून? परभणी जिल्ह्यातून आलो. कसं चालू आहे प्रवास नंबर 1 आनंदात चालू आहे. माऊलीच्या कृपेनं एकदम मजा आहे. काही ऊन वारा पाणी काही कोण्या गोष्टीची ताण नाही, चिंता नाही, काय नाही. नेणारा तेच आहे. आनंद आहे. दुखणं पाणी काय म्हणते? नाही काय नाही. दुखणं पाणी नाही, काय नाही. खोट बोलायचं नाही. माऊलीच्या आशीर्वादानं काहीच कमी नाही आपल्याला. नंबर 1 खूप आनंद आहे. बघा माऊली आलेत परभणी जिल्ह्यातनं. परभणी आळंदी ते जिल्ह्यातून. पंढरपूर पायी प्रवास करायला लागलेत. हो. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. हरी ओम विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला. हरी ओम विठ्ठला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली कुठून आलो? गावात धाराशिव. धाराशिववरून आलो का? हो आणि हे माऊली तुमच्या सोबत आहेत का? हो. मंडळी बघा, ह्या माऊलींना दिसत नाही, म्हणजे लहानपणापासूनच हे माऊली बघू शकत नाहीत. पण ह्या माऊलींनी 40 वाऱ्या केल्यात. किती माऊली? 40 वाऱ्या केल्यात. ह्यांच्यासोबत 40 वाऱ्या केल्यात. आणि ह्या माऊलींनी त्यांना 40 वर्ष वारीत आणले, वारीत सांभाळले. सुरुवातीला घरून घेऊन येण्यापासून शेवटपर्यंत पांडुरंगाचं दर्शन होऊन घरी जाण्यापर्यंत माऊलीला त्यांनी सांभाळले. काय म्हणता माऊली? सांभाळय. हा कसं वाटतंय माऊली? कसं वाटतंय वारीत आल्यावर? अगदी आनंदाची गोष्ट आहे. अति आनंदाची गोष्ट आहे. हो. मित्राबद्दल तुमच्या 2 शब्द सांगा, बोला. माझा ही मित्र आहे. हा इतका विश्वासू आहे हा की याच्या एवढे विश्वास आपले सख्खे भाऊ सुद्धा नाहीत. एवढे विश्वासू का आहे. आणि हा माझं जे आयुष्य आहे हा त्या आयुष्यामध्ये हा परमपूज्य हा गुरुवर्य हा रामकृष्ण भाऊ भगवान भाऊ येडशीकर हा हा यांच्या सानिध्यात माझं 30 वर्ष गेले. जीवन गेले म्हणा की. 30 वर्ष त्यांचा आशीर्वाद आहे तुम्हाला. त्यांचा आशीर्वाद आहे. आणि मित्रांची सोबत आहे, मित्राची संगत आहे. आणि त्यांच्याकडे हा. परमपूज्य गुरुवर्याकडे हा मी विचारसागर पंचदशी अजून म्हणलं तर भगवद्गीता विष्णू सहस्त्रनाम ब्रह्मसूत्र गाथा ज्ञानेश्वरी हा हे सगळं माझं त्या 30 वर्षामध्ये माझं सगळं पूर्ण झालं. पूर्ण केलात, शिकलात. बघा मंडळी, मोठमोठ्या जागी हा
मला कीर्तनाला घेऊन जातात हा हा आणि मी बिना मूल्य करतो. म्हणजे मूल्य कोणाचं नको. बिना मानधन घेता, मानधन न घेता तुम्ही करता सगळी सेवा. बघा माऊली, एक चांगला मित्र आपल्या आयुष्यात असणं किती गरजेचं आहे. हे माऊली आज बघू शकत नाहीत, पण एवढ्या गर्दीमध्ये, एवढ्या मोठ्या वारीमध्ये प्रत्येक वर्षी त्यांचे मित्र त्यांना घेऊन इथे येतात, वारी करतात. आषाढी कार्तिकी आणि दोन्ही, आपण आषाढी करतोय फक्त, हे दोघं दोन्ही वारे करतात, आषाढी पण करतात आणि कार्तिकी पण करतात. आणि मला असं माहिती आहे, म्हणजे जेवढं मी ऐकलंय की कार्तिकी वारी ह्याच्यापेक्षा थोडी अजून अवघड असते म्हण. 2 मुक्काम एका दिवशी करावं लागतात म्हणे. म्हणजे कार्तिकी वारीला जास्त चालायचं असतं, 2 मुक्काम एकाच दिवशी कव्हर करायचे असतात. तरी पण हे दोघं सोबत आहेत आणि तुमची जोडी असं शेवटपर्यंत राहो आणि तुमची वारी घडत राहो. रामकृष्ण हरी. फोनच लागणार बॅटरीसाठी. हे इकडं लाईट दिसत आहे. अरे कुठं आहे हे? ते माऊलीची पालखी तिथं आहे, म्हणजे आजचा मुक्काम माऊली तिथं आहे. तब्येत खराब झाली आहे, बघू शकता तुम्ही, चेहरा पूर्ण सुकून गेलेला आहे. आणि काल रात्रीपासून एकदम तब्येत खराब आहे, म्हणजे चालायला पण होत नाही आहे. आणि डोकं, सर्दी एकदम जाम झाले. बघूया आता काय होतंय काय नाही.